टॉप न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज एक वेगळ्याच विषयावर आपल्याला बोलायचं आहे। लहानपणापासून आपण ऐकत आलोय की आपल्या देशामध्ये भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता। मग ब्रिटिशांनी त्याच्या आधी आणखी कोणी आपल्याला लुटलं आणि आपल्या इथलं सोनं कमी 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 होत गेलं। पण आता नक्की काय परिस्थिती हो? सध्या सोन्याचे दर आसमानताला भिडलेत, त्यामुळे सोनं हा चर्चेचा विषय आहे। मग एकूण आपल्या भारतामध्ये सोनं आहे तरी नक्की किती? आपल्या भारतीयांना ना एक चांगली सवय आहे, काहीही झालं ना, माणसाची परिस्थिती कितीही खराब असली ना तरी तो गुंजभर का होईना सोनं नेहमी विकत घेतो। म्हणजे गुंजभर सोनं आडी अडचणीला लागेल म्हणून ते थेट लग्न कार्यापर्यंत सोनं विकत घेणं ही आपली एक परंपरा आहे, पद्धत आहे। आणि हीच पद्धत कदाचित आपल्याला भविष्यात फार मोठं करू शकते। तुमचा काय अंदाज आहे? भारतातल्या सगळ्या घरांमध्ये, मी इथं बँका म्हणत नाहीये, फक्त घरांमध्ये मिळून किती सोनं असेल? एक अंदाज असं सांगतो की किमान 25,000 टन सोनं भारताच्या घरांमध्ये असेल। तर एक अंदाज असं सांगतो की 34 ते 35,000 टन सोनं भारताच्या घरांमध्ये असेल। आपण याचा मध्य काढला आणि असं जरी गृहीत धरलं की 30,000 टन सोनं आपल्या सगळ्या भारतीयांच्या घरामध्ये आहे। भारताच्या दृष्टीने जगात राज्य करण्यासाठी ही एक मोठी संधी आहे। जगातल्या इतर देशांमध्ये हाऊसहोल्ड गोल्ड म्हणजे घरगुती सोनं खूप कमी प्रमाणात आहे। सोन्याचे भाव गेल्या वर्षभरामध्ये अक्षरशः आसमंताला भिडत आहेत। आता या साधारणतः 30,000 टन सोन्याचं म्हणजे 25 ते 34 मधला मध्य म्हणून 30,000 टन सोन्याचं जर व्हॅल्युएशन आपण काढलं, तर त्याची किंमत काढली, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार आज या सोन्याची किंमत $5 ट्रिलियन अधिक होते। $5 ट्रिलियन अर्थ समजतोय तुम्हाला? $5 ट्रिलियन म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही थोडंसं जास्त। किंवा वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर सध्या शेअर बाजार आणि सोन्याचा दर याच्यामध्ये एक स्पर्धा चालू आहे। ही स्पर्धा जर अशीच चालू राहिली आणि दोन्हीचे भाव क्षणाक्षणाला बदलत असतात, शेअर्सचे भाव बदलत असतात, सोन्याचेही भाव बदलत असतात। जर सोन्याचे भाव असेच चढे राहिले तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSEचं जे मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे ज्याला आपण बाजार मूल्य म्हणतो, त्यापेक्षाही घरगुती सोन्याची किंमत जास्त ठरेल। आहे की नाही रंजक? भारतातल्या सोन्याचं नक्की काय आहे, म्हणजे हे गणित नक्की काय आहे, भारतात नक्की किती सोनं आहे, याचा पुढे भविष्यात आपल्याला फायदा होऊ शकेल का, कसा होऊ शकेल, याविषयी तुमच्याही मनात काही असेल तर आम्हाला जरूर कळवा।